राम राम शेतकरी मित्रांनो, बघा मी आज आलेलो आहे हडप या ठिकाणी नारायण भाऊ लकडे यांच्या शेतामध्ये मित्रांनो. तर बघा शेतकऱ्याची किती हाल असते मित्रांनो, कारण एक तर पाऊस नाही त्याच्यामध्ये आणि आता एकूण पण पाऊस नसून एक आता घरामध्ये गेला परत मोठा नाद. तर बघा एका धान्याच्या कोठ्यामागे एक नाग घेऊन बसला बघा, आपल्याला दिसतोय मित्रांनो या व्हिडिओमध्ये. अतिशय विषारी नाग असतो मित्रांनो हा. शेतकऱ्याच्या वाट्याला नेहमी दुःखच असतं बघा मित्रांनो, कोणत्या ना कोणत्या प्रकारे. तर बघा असे विषारी साप जर घरामध्ये येऊन बसले तर किती हाल होती माणसाची. तर मित्रांनो या घरामध्ये थोडं कसं असतं की शेतकरी घरामध्ये शक्यतो लाईट कमी प्रमाणात असते, तर ते ट्यूब समजून त्या ताई डायरेक्ट या सापाला धरायला आल्या होत्या. परंतु मित्रांनो हालचाल केल्यामुळं त्यांनी तुरंत हात काढला बाजूला, नाही तर फार मोठा अनर्थ झाला असता आता. तर बघा मित्रांनो असा हा फार मोठा नाग त्यांना दिसला आणि त्यांनी मला फोन केला आणि या ठिकाणी मी साथ देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो. तर बघा आपण आता हा नाग कसा व्यवस्थित पकडू जेणेकरून याला कोणत्याही प्रकारची इजा होण्याची काळजी घेऊ मित्रांनो. मोबाईल तर बघा कसा फणी करतो हा, अतिशय विषय असतो. तिकडून आला हा ते करा बोल काडी करा बोल काडी करा ना. तर हा नाग आता त्याला मला बघितल्यावर तो पाठीमागं पळून गेला मित्रांनो, बतकोठीच्या पाठीमागं. तर पलीकडून भाऊ भाऊंनी काय केलं, एक बारीक गज घातला आणि पलीकडून दम्मा त्याला ढकलायचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तो अलीकडून माझ्या साईडने येईल आणि आपण त्याला व्यवस्थित पकडू. फक्त लागलं नाही पाहिजे, एका साईडने रस्ता आहे. तर बघा आता कशा प्रकारे तो आता काहीच नाही करू येतो बघा आता कसा बाहेर येत आहे मित्रांनो तो. आणि मित्रांनो आपण याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आपण काळजी घेत आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारची इजा होणार नाही आपण याची स्वतःची काळजी घेत आहे. तर बघा आता आपण हा बाहेर आलेला आहे मित्रांनो, आता आपण याला व्यवस्थित पकडू. बघा आपण व्यवस्थित पकडलेलं आहे मित्रांनो याला आपण. फार मोठा नाग आहे मित्रांनो. तर बघा सकाळपासून व्यवस्था मित्रांनो 1 घंटाभर त्या नागामुळे सगळे कामं सोडून वाट पाहत होती माझी. आणि आपण हा नाग व्यवस्थित पकडलेला बघा कसा पाणी काढतो मित्रांनो, आपल्या समोर दिसत आहे. आपण व्यवस्थित सोडून देऊ. तर मित्रांनो जर माझी व्हिडिओ आपल्याला आवडली तर लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर बघत राहा अशा प्रकारे मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ आपल्यासमोर काढून टाकत जाईल. तर बघा आवडलं लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. सावरगाव हडप जालना. धरणार ते आल्यावर